त्याच्यानंतर आपल्याकडे विद्यार्थ्यांना तुमच्यासारख्या मुलांना ताप येतो किंवा किसलेला कांदा टरशंगाने लाल कांदा जो असतो त्याची साल आहे ती वापरून सुद्धा गुणधर्म आहे की ते शीतल असते, थंडावा देतं ते आपल्या शरीराला. म्हणून आपण कांद्याच्या सालीचा रंग तयार करत आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षातही येणार नाही की इतका छान हा रंग तयार होतो आहे. पालकपासून रंग तयार केलेला आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर आहे काही दाखवणे तुम्हाला. हे फूल पाण्यामध्ये नुसतं टाकलं तरी क्रोम येलो कलरचं वाळलेलं फूल आहे. मी जे सांगते फूल आपण जेव्हा पाण्यामध्ये घालतो तेव्हा त्याच्यापासून क्रोम येलो. तुम्हाला माहिती आहे पारंपरिक आपली काही रंग शेंद्री म्हणून एक वनस्पती आहे ज्याच्या बियांपासून आपल्याला शेंदूर आहे जो आता लिपस्टिक मध्ये पण वापरला जातो. आणि आकाशी बघितली आहे ना तुम्ही, तर हा खाण्याचा रंग सुद्धा ह्या शेंद्रीपासून असा शेंद्री रंग तयार होतो. त्याच्यानंतर मेहंदी पासून पण एक छान रंग तयार होतो. मेहंदी माहिती तुम्हाला, जे बोलताना दिसली त्या विद्यार्थ्यांना जायचं आहे. सुंदर रंग तयार होईल. केवळ आपण फुलं वाहतो, नेक्स्ट ती वाया जातात म्हणून ती पण तुम्ही फुलं वापरू शकता. ओके, म्हणजे आता जे काही उलट आपण टाकून देणार असतो त्याच्यापासूनच तुम्ही चांगल्या पद्धतीने मग अशी सांगितलं मिठाचं साल आई काढते, मिठाचं साल काढते आणि ती खाली वाळलेली पडतात. मग तीच आपल्याला फक्त घ्यायची. क्रोम येलो कलर मिळाला बघा. हा रंग तुम्हाला बाजारामध्ये मिळतो का? पानं आहे. आता आई काय करते, असं पालकचं हे जे राहतं की नाही त्याच्यापासून सुद्धा तुम्ही हा हिरवा रंग करायचं, बारीक कट करायचं. नाही तर सगळं मिक्स करून तुम्ही पुदिन्याची पानं, वाया जाणारी जी काही पालेभाजी त्याच्यापासून मॉइश्चरमध्ये पण 3-4 रंग येतात. हा एक हे सगळे फुलांच्या नमस्कार, मी रुपाली शाहीवाले, पर्यावरण दक्षता मंडळाची कार्यकर्ती आहे. आज आम्ही सुभेदारवाडा कल्याणच्या शाळेमध्ये आहोत आणि 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना नॉर्मल आपल्या घरामध्ये ज्या ज्या काही आपण फुलं पानं जे वापरतो त्याच्यापासून नैसर्गिक रंग कसे तयार करू शकतो. होळी आता येते आहे, धुलीवंदन आहे, तर तेव्हा रासायनिक रंग न वापरता आपण घरच्या घरी रंग कसे बनवू शकतो आणि त्याचाच वापर का करायचा या सगळ्याची माहिती आज आपण विद्यार्थ्यांना दिली. रासायनिक रंगांचे आपल्यावरती होणारे दुष्परिणाम आणि नैसर्गिक रंगांपासून होणारे फायदे हे सुद्धा आम्ही मुलांना सांगितले. आणि येणाऱ्या होळीला जास्तीत जास्त लोकांनी प्रतिकात्मक होळी साजरी करावी, म्हणजे जंगलतोड कमी होईल, कमी लाकूड जाळलं जाईल आणि तापमान वाढ पण होणार नाही, असा सुद्धा संदेश आम्ही दिला. तसेच जे काही रंग खेळायचे आहे ते कोरडे रंग खेळावे, जेणेकरून पाण्याची सुद्धा नासाडी होणार नाही, असा सगळा संदेश आज आम्ही आजच्या सेशनमधनं विद्यार्थ्यांना दिला आहे. ह्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की सगळ्यांनी ह्या वर्षीची होळी कोरडी होळी खेळा, कारण की आपल्याकडे पाणी टंचाई आपल्याला जाणवू लागली आहे. पाण्याचा वापर कमीत कमी करता येईल, पाण्याचं नासाडी कमीत कमी करता येईल असं बघूयात. तसेच जी काही होळी आहे त्याच्यामध्ये जळाऊ लाकूड आपण जाळतो, भरपूर वृक्षतोड होते, तर त्याच्यामध्ये प्रतिकात्मक होळी आपण साजरी करूयात. आपल्या आजूबाजूला जो काही पालापाचोळा पडलेला असेल, जे काही काटक्या पडलेल्या असतात, त्याच प्रतिकात्मक पद्धतीने जाळून आपण होळीचा सण साजरा करूयात आणि पर्यावरणाचं संवर्धन करूयात. नमस्कार, सुभेदारवाडा कट्टातर्फे दरवर्षी नैसर्गिक रंग निर्मितीची कार्यशाळा आम्ही आयोजित करत असतो. यावर्षी सुभेदारवाडा हायस्कूलमधील जवळपास 150 विद्यार्थ्यांची आम्ही निर्मितीची कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेचा उद्देश असा आहे की मुलांनी नैसर्गिक रंगाचा वापर करावा. केमिकल रंग वापरून आपण शरीराची हानी करून घेतो, पर्यावरणाची हानी करून घेतो. यासाठी ही जनजागृतीसाठी ही कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेतून सर्व पालकांना, मुलांना
आणि गावातील रहिवाशांना आम्ही आव्हान करतो आहे की या चालू वर्षापासून कोणीही झाडांची कत्तल करू नये, नैसर्गिक रंग वापर करावा, केमिकल रंग वापरून हानी करायची नाही, हे आम्ही सर्वांना यावर्षी सर्व मुलांनी संकल्प केलेला आहे. त्याप्रमाणे सर्व मुलं आपल्या पालकांना आणि याच्या रहिवाशांना याची माहिती देणार आहे.